तर मित्रांनो, अचानक भयानक ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत असा. तर मित्रांनो, आम्ही आता चाललो आहोत रुक्मिणी मंदिराकडे. मध्येच आम्ही गेला होता याच्यावरती, बीचवरती पण गेला होता, पण मी काही शूटिंग नाही केलंय कारण की आपल्यासाठी बीचचा विषय कॉमन असल्या कारणात मी नाही गेलोय बीचवरती. मंदिरा रुक्मिणी मंदिर दरवेळीप्रमाणे आमका शूटिंग काय करू दिले नाही, म्हणजे मोबाईल घेऊन जाऊ दिले नाही, पण आतमध्ये अलाउड नव्हतं शूटिंग करूसाठी. मग आतमधल्या ते तुमका दाखवता येईल नाही बघा, पण मंदिर खूप छान आहे. मग थैसून मित्रांनो आम्ही पुढे भटकेश्वर महादेवांच्या मंदिराकडे गेला होता. पण मंदिर असा आहे बघा, समुद्राच्या एकदम तटावरतीच आहे बघा, समुद्र असो. आणि आमका थंय जाताना खूप वेळ लागलो, म्हणजे संध्याकाळ झाली आहे बघा. ह्या गुजरातीमध्ये लिहिलेला भटकेश्वर महादेव ह्या असं मंदिर आहे. समुद्र पण खूप छान होतो, पण सकाळी किंवा दुपारची वेळ अशी असते तर तुमका अजून व्ह्यू चांगलो दिसलो असतो. तर ठीक आहे, समोर एक लाईट दिसता बघा, जी भडक लाईट दिसतं, त्याच्या बाजूला एक लाईट आहे, ती लाईट हाऊस आहे. बोलले एका पिंडीच्या रूपातच एक असं मंदिर आहे. काय पण शूटिंग करूक नाही दिले नाही. बघा समोर बसलो ना बघा याच्यात, तर मला शूटिंग करू दिलं नाही. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण जेवण झाल्यानंतर चालला सोमनाथसाठी. आता जेवण आपण केलं पुन्हा द्वारकेतच. दिवसभरात आपण काय केला तर मग एका गेला पहिले सकाळीच आपण बेट द्वारका गेला सकाळी. त्याच्यानंतर बेट द्वारकावरनं जवळपास 1 वाजता सुदर्शन सेतूकडे होता. त्याच्यानंतर मग त्याचं नागेश्वर टेम्पलला गेला. नागेश्वर टेम्पलवरून बीचवर गेला आणि बीचवरून नंतर मग भडकेश्वर महादेव मंदिरात भेट दिला. त्याच्या अगोदर रुक्मिणी मंदिरात गेला. असं म्हणतात की जेव्हा आपण द्वारकाधीशच्या मंदिरामध्ये येऊन आपण जो दर्शन करता, त्याच्यानंतर जर रुक्मिणी मंदिरामध्ये जाऊन आपण दर्शन नाही केलं तर या दर्शन पाहून होत नाही किंवा पूर्ण होत नाही असं म्हटलं जातं. तर मग आता आम्ही पूर्ण केला. मग आता रात्रीचे वाजलेत 11 वाजलेत. मग आता प्रायव्हेट गाडी आम्ही केली असा, म्हणजे प्रायव्हेट गाडी अशी नाही, ट्रॅव्हल्स आपले जसे असतात तसे साई पूजा तसे लाईकमध्ये असा. तर खूप कमी कॉस्टमध्ये 300 किलोमीटरचं अंतर आहे द्वारका टू सोमनाथ. मग आम्ही आता त्या ट्रॅव्हल्समधून जात आहोत. गुरुकृपा ट्रॅव्हल्सचं नाव असा. तर मग आता आम्ही 11 वाजता निघालो. सकाळी 5पर्यंत आम्ही कदाचित पोचू अशी असा, म्हणजे पोचू असा वाटता. तर बघू. आणि त्याच्यानंतर उद्या सोमनाथला जाणार आम्ही. तर मग सकाळपासून खूप चांगला झाला दर्शन वगैरे. म्हणजे नागेश्वर टेम्पलमध्ये जेव्हा तुम्ही जाताना तेव्हा थोडंसं म्हणजे सिक्युरिटी थोडीशी हे होती, म्हणजे काय कमी होती, त्यामुळे चेंगराचेंगरीचा विषय जरा जास्त झाला होता आहे. फक्त स्टार्टिंगला. नंतर खूप शॉर्टेड दर्शन झाला. त्यानंतर रुक्मिणी टेम्पलमध्ये पण खूप चांगला दर्शन झाला, असं व्यवस्थित असं दर्शन होत गेला सगळा. तर मग आणि बीच पण एवढा चांगला होता की बीचचा पाणी एकदम पाणी निळा होता, म्हणजे आपल्याकडचे बीच जसे असत तसं पाणी नव्हता. खूप चांगला पाणी होता. आणि भडकेश्वर महादेवचं ते पण मस्त असं मंदिरात होता, आणि म्हणजे समुद्राच्या आतमध्येच असं मंदिर आहे. आपण तुम्ही विजिट करू शकता. खूप चांगले जे स्पॉट असतात करण्यासारखे. आणि फक्त कसा एकच विषय हे होता की ट्रॅव्हल एक्सपेन्सेस थोडंसं जास्त असतात, त्याच्यामुळे थोडंसं तर एक काळजी घ्यावी लागतं की बार्गेनिंग करू घेऊ का, कारण की काय हवे ते प्राईस सांगते. तर बघू आता उद्या सकाळीच भेटू डायरेक्ट. तोपर्यंत बाय बाय.
ह्यो असो गेट हा आणि वेलकम लिहिलेलं आहे त्याच्यावरती. नमस्कार मित्रांनो, गुजरातमधलं तिसऱ्या दिवसामध्ये आम्ही आता सकाळी थोडा म्हणजे द्वारकावरून निघालो आणि मग लेट झालो. जवळजवळ 4-4:30 वाजता आम्ही आईला सकाळी आणि त्याच्यानंतर मग रूम शोधणं वगैरे ती कामं जरा झाली थोडीफार. मग डिसेंट रूम एक भेटली आमका. मग आम्ही ती बुक करून मग थोडा फ्रेश होऊन आता वाजले सकाळचे 10:30 वाजता आम्ही निघालो सोमनाथ ज्योतिर्लिंग महाराजांच्या दर्शनासाठी जातो. तर बघूया किती वेळ लागता. तर चला माझ्यासोबत. बघू आतमध्ये जर मोबाईल घेऊन जाऊ देत नाही, पण बाहेरसून व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करीनच. तर मग राहा माझ्यासोबत शेवटपर्यंत आणि व्हिडिओ लाईक करा. एकदम बघा आयसोल लाईन आता वाटता लाईन आहे ना नाया चुकीची माहिती. आम्ही ह्याच्या लोकांका मालवणीमध्ये विचारूचा प्रयत्न करता, पण मालवणी विचारूचा प्रयत्न करता पण ते लोक काम रिस्पॉन्स करत नाही. मग आम्ही आमच्या बेसिक लँग्वेजवरती येतो, हिंदीवरती. लाईन खायचून आता कळत नाही, पण तरी पण आम्ही फिरताव. आई लाव जवळजवळ भुतुरे लाव. अरे महादेव, मी एंट्री करणार. आत्ताच आमका माहिती भेटली आहे की अर्ध्या तासामध्ये मॅक्झिमम दर्शन होता असा. ते काका होते ते भेटले, ते बोलले. मी एक ह्या घेत आहे, बेलपत्री घेत आहे. कैसा है? 50 का 2 मलाई सी पार्वती. क्या है इसमें? बेलपत्री है, भैया 50 का गुलाब कमल के साथ आरती है 12 बजे. ले लो, चढ़ जाएगी. यांच्याकडे आम्ही घेतला 50 रुपये दिल्यानी आणि एक 20 रुपये 2 चणे फुटाण्याचे भेटतात. मग ते आम्ही घेतला. इलाज तर या काकांकडे घ्यावा, या बाबूकडे पण घ्यावा. मंदिरात आम्ही एंट्री केला होता. मोबाईल बंद दाखवतच आहे. वाटत नाही मला की पुढे शूटिंग करू. गावात आहे ना, तुम्ही दर्शन घ्यावा. बघा असा एक्झॅक्ट माहिती नाही. मी माझा वैयक्तिक पहिलाच ज्योतिर्लिंग मी त्र्यंबकेश्वरमध्ये केला आहे. त्याच्यानंतर दुसरा ज्योतिर्लिंग केलं तर मी कालच झाला माझा नागेश्वर ज्योतिर्लिंग. आणि त्याच्यानंतर आता आम्ही लावले तिसरा ज्योतिर्लिंग सोमनाथ ज्योतिर्लिंग. गर्दी थोडीफार असा, जास्तशी नाही. बघू काय कसा होता दर्शनता. सिक्युरिटी आहे ना, जाम शिटी आहे मारतात. वाटत तर नाही की पुढे शूटिंग करू अलाव करते. कधी पण येऊन धप्पा देऊ शकतात. मोबाईल वगैरे ठेवूचे लागतात. हे प्रत्येक देवळामध्ये यांची एकच गोष्ट अशी आहे की मोबाईल वगैरे ठेवून देऊचे लागतात. ते टोकन ID देतात तुमका. नंतर तुम्ही दर्शन झाल्यानंतर कलेक्ट करतो असता. बघा तर मग तुमका आहे ना दर्शन देऊचा प्रयत्न करता. हे बघा या मंदिरा लोकांनी असे जागोजागी यांनी लावलेले की हय शूज काढू नको. म्हणजे काढू नको असं नाही, पण बुटा बिटा ठेवची जागा ती पुढे असा. तरी पण लोकांनी बघा सगळीकडे काढून ठेवले. तसेच आहे मोबाईल वापरू नाही शकत असं पण लावलेला. तरी पण लोक मोबाईल वापरतात. करूचा लागता थोडाफार.
तर आता दीपेश दादा माझ्यासोबत होतो, ते गायब झाला. तो बघा बाकीचे 5 जण ते नाश्ता करून बसले होते. मग आम्ही पुढे गेलो नाश्ता करून. दुपारी नंतर दर्शन घेऊन गेल्यानंतर आम्ही झोपलो नंतर आणि परत मंदिराकडे जाऊन निघालो लाईट शोसाठी. मग काही पोरगी गावले आहे पतंग उडवताना, मग पतंग ते उडीत होते. मग आम्ही त्यांच्याबरोबर सुद्धा पतंग वाज उडूक लागला होते. दीपेश दादांसुद्धा पतंग उडवल्यान खूप वरपर्यंत. तर सर मग हे पोरगे येत होते मागसून चलत. त्याच्यानंतर सगळ्यांनी पतंग वाजवत उडवल्यानी. मग आम्ही त्यांना थोडीशी आमच्याकडनं एक छोटीशी भेट वस्तू दिला. तर मित्रांनो आम्ही आता संध्याकाळी आहे बीचवरती म्हणजे सोमनाथच्या मंदिराच्या खालच्या बाजूक समुद्र हा, मग ते समुद्राच्या त्या ठिकाणी आम्ही येणार होता. संध्याकाळी थोडंसं लेट झालं आहे येऊसाठी, पण सीन बघण्यासारखा हो बघा. पूर्ण समुद्र सेम मरीन ड्राईव्हसारखे हे दगड वगैरे टाकलेले त्या स्ट्रक्चरमध्ये. आणि आत्ताच सूर्य खाली गेलो तर भारी व्ह्यू होतो. आम्ही फोटो काढत होतो त्याच्यामुळे व्ह्यू सगळं निघान गेलो. तर बघा हे असं मंदिर वगैरे ऐकून असं दिसतं. हे लाईटीचे जे खांब टाकलेले आहेत मध्ये ना, ते इंटरप्ट करतात फोटो काढताना. बाकी गर्दी तर बघशाल तर खूप जास्त. आता थोड्या वेळात ना ही लाईट शो पण चालू होणार हा. बघू गावता काय, कारण की लाईट शोसाठी तिकीट वगैरे काढूचा लागता. हेच केलं लाईट शो मंदिरावरती. आम्ही चेक करूच ता कदाचित भेटलो तर मग तुमका दाखवण्याचा प्रयत्न करीन. जय सोमनाथ. मित्रांनो आहे बघा मोहित भाई तुमचं काहीतरी सांगितलं बोलतो वीडियो करता. ये लास्ट डे है हमारा ये सोमनाथ में वही लोग. तो आज कल हमारी सुबह की ट्रेन है और हम निकलेंगे. यहाँ पे से अच्छा व्यू आता है, एक बार विजिट करो. सागर दर्शन करके है उसका, और उसमें आप साइकिलिंग भी कर सकते हो. एक बार मेरे व्यूअर्स को बोल दो कि लाइक करो, शेअर करो, सब लाइक करो, शेयर करो और सब्सक्राइब करो. आता हे संध्याकाळी थोडंसं ना काळोख झाल्यानंतर व्यवस्थित अशी लाईटिंग चालू केलेली आहे त्यांनी. बघा भारी दिसता. या माका ना माहिती व्हिडिओमध्ये कसं दिसत असताना, पण रिअलमध्ये जर बघताल ना तर खूप भारी दिसते गोष्ट. जसं आपलं कुणकेश्वरचं मंदिरात तसाच एकदम फिलिंग येतं. कारण की बघा हय मंदिर असा जसं आपलं कुणकेश्वर मंदिर आहे, आणि ह्या साईडला बघशाल तर समुद्र, आणि त्या साईडला बघशाल ना तकडीन तर बीच असा, आणि ह्या साईडला डायरेक्ट समुद्र असा. हे बघा ह्या असं सोमनाथ ज्योतिर्लिंग गुजरातमधला. तर मित्रांनो आता बघा हे बघा लाईट शो चालू झालेला. आम्ही थोडेसे वेगळ्या साईडला बसल्यामुळे अर्धवटच दिसतो. बघा भारी. थोडंसं काळोख दिसतो पण प्रयत्न करते दाखवतो. ये दिख रहा है जैसे.
पश्चिम भारत के किनारे दरिश्ता हुआ महादेव सोमनाथ आपके पास टिकट नहीं है तो आप ये पीछे का मैंने कितने लोगों को देखा इस लाइट शो का है हम भगवान हमें इस ये दुनिया में ये देख सकते हैं अगर दर्शन संगीत के ऊपर मेरा दिखाने नहीं वाले के ब्लॉग में नहीं दिखाने वाले इधर से पूरा दिखता है अगर आपके पास टिकट नहीं है मित्रांनो चालला रिटर्न प्रवास चालू झालेला ते चांगली झाली बऱ्यापैकी ठीकठाक होती आणि मजा केली सगळ्यांनी मिळालं एकंदरीत तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आता भेटाय डायरेक्ट महाराष्ट्रात गेल्यानंतरच आउटरो मारेल तर सकाळीच आम्ही लाव महाराष्ट्रात त्याच्यानंतर आता आम्ही आउटरो मारतोय तर ट्रिप खूप चांगली गेली तिन्ही ठिकाणी म्हणजे द्वारका नागेश्वर ज्योतिर्लिंग आणि सोमनाथ ज्योतिर्लिंग तिन्ही ठिकाणी खूप म्हणजे मस्त दर्शन झाला आणि एक सांगेन की बिग शाउट आउट टू धीरूभाई कुलकर्णी खूप चांगल्या प्रकारे नियोजन करून आमका सुखरूपतेला परत मुंबईमध्ये घेऊन येत होतो आणि म्हणजे खूप चांगल्या प्रकारे नियोजन एवढा होता त्याचा मस्त परफेक्ट प्लॅन चांगली आयटनरी बनवलेला मग त्या वेळेप्रमाणे सगळा व्यवस्थित झाला आणि बघलास तर मग खाना थोडासा ॲव्हरेजमध्ये होता बाकी ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस खूप जास्त आहेत त्यांच्याकडे बाकी जसं मी व्हिडिओज सांगितलं आहे तर मग तिन्ही भाग बघा सगळ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा सगळ्यांनी आणि तोपर्यंत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय देव बरे करो